चंडवासारखे गोल गोल आणि पटकन होणारे, खायला अतिशय चविष्ट आणि अतिशय कुरकुरीत मस्त असे हे उपासाचे साबुदाणा भजी बनवले आहे. तुम्ही बघू शकता हे किती कुरकुरीत झाले आहे. चला तुम्हाला दाखवते. फक्त अर्धी वाटी साबुदाण्यापासून मस्त असे हे भजी बनवले आहे. कमीत कमी साहित्यामध्ये हे बघा. मस्त असे हे कुरकुरीत झाले आहे. वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे नरम. हे बघा. तुम्ही हे भजी कोणत्याही उपासाला बनवून खाऊ शकता. यामध्ये असं काही टाकलेलं नाहीये. जे उपासाला आपण खातो तेवढंच सामग्री व साहित्य टाकलं आहे. तुम्ही हे दही सोबत, या दहीच्या चटणी सोबत हे खाऊ शकता. या शेंगदाण्याच्या चटणी सोबत पण खाऊ शकता. यामध्ये मी परफेक्ट असं सामान घेतलं आहे बनवण्यासाठी आणि हे कसे कुरकुरीत होण्यासाठी मी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहे, जेणेकरून तुमचे भजी पण असेच मस्त असे छान असे कुरकुरीत होतील, अतिशय खायला चविष्ट. आता हे बघा, एक तोडून दाखवते. एका हातात मोबाईल घेतला मी आणि एका हाताने तुम्हाला असं तोडून दाखवते. वरतून असे कुरकुरीत आणि आतमधून मग एकदम मस्त असे नरम झाले आहे. दही सोबत तर हे लय भारी लागतात. तर तुम्ही नक्की हे उपासाला बनवून खा. आणि तुम्हाला भगरीचे भजे खायचे असेल तर असेच गोल गुटूक चंडवासारखे भजे बनवून मी व्हिडिओ अपलोड केला आहे भगरीच्या भज्याचा. तो पण तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता उपासाची भजी बनवण्यासाठी मी हे अर्धी वाटी साबुदाणा भिजू घालून ठेवला होता. हे बघा, छान भिजला आहे. सकाळीच मी उठल्याबरोबर पहिले साबुदाणा भिजू घालून ठेवला. या वाटीतनं अर्धी वाटी घेतला, या वाटीच्या मापानं. आता हे बघा, थोडंसं दाबून बघायचं भिजला आहे की नाही. हे बघा, तुटत आहे हाताने. भिजला आहे. यामध्ये थोडंसं पाणी पे आहे, ते आपण काढून घेऊया. ही 5 बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून घेतले. याची साल काढून घेतली. आता आपण ही खिचून घेऊया. त्याच्या गाठा वगैरे नाही राहतील. तर एक भांडं घेतलं मी. या भांड्यामध्ये आता हे खिसणी घेतली. सर्व बटाटे हे खिचून घेते. आता हे असेच बटाटे मी सर्व खिचून घेते. आता सर्व बटाटे खिचून घेतले मी. आता हा साबुदाणा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर याला असं निताळून घ्यायचा. त्यामध्ये काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर आपण जेव्हा भजे तळू तर त्याचे शितोडे पण आपल्या अंगावर उडू शकतात, चटके लागू शकतात, नाहीतर ते फुटू शकतात भजे, तेलगटले होतील, बऱ्याच अशा गोष्टी होऊन जातील. तर जे पाणी आहे पूर्ण असं निताळून घ्यायचं. यामध्ये काहीच नाही पाणी राहिलं पाहिजे. आता पूर्ण साबुदाणा दिला आहे यामध्ये टाकून. आता यामध्ये 3-4 मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या मी, हे टाकते. एक छोटा चम्मच जिरा घेतला, हा टाकते. चवीपुरतं मीठ. तुम्ही हे साधं मीठ खात नसाल, उपासाचं खात असाल तर उपासाचं टाकायचं. मी हे साधं घेतलं. थोडं कमी वाटलं तर आणखी थोडंसं घेते. आता थोडे शेंगदाणे मी भाजून घेतले, त्याची साल काढून घेतली आणि थोडेसे मिक्सरमधून आबडधोबड असे फिरून घेतले. अर्धी वाटी हे टाकून देते. यांनी जे आहेत आपले भजे मस्त असे कुरकुरीत होतील. 2 चम्मच दही टाकते. दह्याने जे भजे आहेत आपले मस्त असे चवदार लागतील खायला. आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकते. तुम्ही कोथिंबीर उपासाला खात नसाल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्हाला भजी जास्त बनवायचे असले तर सर्व साहित्य असं थोडंसं वाळून घ्यायचं. मसाले जे टाकले आपण, जिरं, कोथिंबीर, मिरच्या, हे बी थोडंसं वाळून घ्यायचे. आणि शेंगदाणे जे आहे आबडधोबड असे मिक्सरमधून टाकायचे. त्याने जी भजी आहेत आपले मस्त असे कुरकुरीत होतात शेंगदाण्याच्या पूडनं. आता हे बघा, हे मस्त असं घट्ट असं मिश्रण करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले भजी जे आहे ते जुळायला पाहिजे. तर पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. वलसरपणाने जी भजी आहेत आपले ती फुटू बी शकतात तेलामध्ये आणि जुळतील पण नाही. आता हे असं मिक्स करून घेतलं. आता हात साफ करून घेते मी. आता हात साफ करून घेतले आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलं मी. आणि आपल्याला एक छोटा गोळा तोडायचा आहे.
हात धुवूनच घ्यायचे जेव्हा मिक्स करतो ना आपण, ते पूर्ण मिश्रण हाताला चिटकून जाते. तर हात साफ करून घ्यायचे आणि थोडंसं हाताला तेलच लावायचं. हाताला तेल लावलं की तेव्हाच ते जुळतात, नाही तर पूर्ण मिश्रणाचं हाताला चिटकून जाते. आता आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायच्यात, मस्त असे गोल गुटूक चंडवासारखे दिसतील पण छान. तुम्ही लोकांनी भजीच्या व्हिडिओला लय खूप खूप पसंत केलं माझ्या उपासाच्या भजीच्या व्हिडिओला, तर म्हटलं चला तसाच एक व्हिडिओ साबुदाण्याच्या भजीचा एक बनवूया, म्हणून मी हा बनवला आहे. त्यात असेच मी हे छोटे छोटे मस्त असे चंडवासारखे सर्व भजी तयार करून घेते गोल गोल. चला तर आता हे बनवून घेतले मी. हे बघा मस्त असे चंडवासारखे छान असे गोलगुटूक छोट्या साईज एकाच साईजचे बनवून घेतले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये पण काढून घेतले. ते एकाच याच्यात टाकले की ते चिपकून जातील. तेल गरम करायला ठेवलं आहे, तर जास्त तेल नाही, जेवढे आपले भजे तळले आहेत तेवढंच तेल घ्यायचं, नाहीतर थोडासा कोथिंबीर या त्यातले मसाले निघून जातात. तर तेल खराब नाही झालं पाहिजे, तर तेल कमीच घ्यायचं. आता एक छोटा गोळा टाकून बघितला, तर हा गोळा टाकला आहे तर लगेच वरती येऊन गेला. हे बघा असंच तेल आपल्याला गरम करायला पाहिजे, मीडियम आणि जास्त पण नाही, एकदम असंच तेल पाहिजे की आपले जे भजे आहेत ते छान असे कुरकुरीत झाले पाहिजे. नाहीतर तुम्ही थंड्या तेलात टाकसान या असं नॉर्मल तेलात टाकसान तर ते खूप खूप तेलगटले होतील या फुटू पण शकतात. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं असा गोळा टाकून छानी. आता यामध्ये मी हे भजे टाकते, तर जास्त नाही, 5-6 टाकायच्यात आपल्याला. ते जास्त टाकले की ते चिपकून जातात. कढई पण अशी घ्यायची थोडीशी, अशी जशी मी घेतली आहे तशी, एकदम अशी खोल साईजची कढई राहते तशी नाही घ्यायची, ते जोडजोड येऊन चिपकून जातात. आता हे दिले आहे टाकून, लगेच आपल्याला झारा नाही लावायचा, थोडा वेळ हे होऊ द्यायचे, छान असा कलर येऊ द्यायचा आणि तेव्हा आपण झारा लावूया. गॅस वाढवूनच ठेवायची थोडी. आता थोड्या वेळानंतर छान असा कलर आला आहे. आता आपण झाऱ्याने थोडेसे पलटून घेऊया. हे बघा आता कढईला चिटकत पण नाही आहे. तेल चांगलं गरम करून घेतलं की जी भजी आहेत ती बुडाले चिटकत नाही कढईच्या तळ्याले. आता हे बघा मस्त असा लगेच कलर येऊन गेला. आता थोडीशी गॅस कम करून घ्यायची आणि छान हे होऊ द्यायचे. आता थोडा वेळ मस्त असे होऊ दिले, हे कंटिन्यू अशी झाऱ्याने मी अलटत पलटत राहिली, तर छान असा कलर आला आहे. तुम्ही बघू शकता मस्त. आतमधून पण कच्चे नाही राहिले पाहिजे, तर होऊ द्यायचे थोडा वेळ. आणि छान असा कलर आला की काढून घेऊया. काढून घेते आता. हे बघा मस्त. आता एका चाळणीत टाकते. आता दुसरी बॅच टाकूया. हे पण जास्त नाही, 5-6 टाकायचे. काळ्याच्या वेळेस आणि टाकेच्या वेळेस थोडीशी गॅस कम करून घ्यायची, कारण की काळ्याला आणि टाक्याच्या वेळेस थोडा टाइम लागून जाते. नाही तर आपण टाकतोच आणि ते पहिले टाकलेले लगेच कलर येऊन जाते, तर गॅस थोडी कम करून घ्यायची. आता मी दिले आहे टाकून दुसरी बॅच पण. आता हे पण आपल्याला एका साईडनं होऊ द्यायची आहे, तेव्हा झारा लावून पलटून घेऊया. आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान असा याला कलर आला. आता हे पलटून घेते. हे बघा चिटकले आहे ते, थोडे जास्त टाकले मी 2-3. आणि हे भजे तळणं असले तर शक्यतो नॉनस्टिक कढई असली तर ती घ्यायची, म्हणजे जे मिश्रण आहे भजे हे चिटकत नाही कढईला, कढईच्या बुडाला. आता हे एका साईडनं पलटून घेतले. आता होऊ देऊ आणि थोडा वेळ झाड्याने असे अलटून पलटून घेऊ. आता हे बघा याला पण छान असा कलर आला, काढून घेते. आता असे सर्व भजे मी थोडे थोडे टाकून पूर्ण तळून घेते. असे सर्व तळून घेते आता.
तर सर्व भजी मी हे तळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अर्धी वाटी साबुदाण्यापासून मस्त असे गोल गोटूक चांदवासारखे भजी किती झाले आहेत आणि खायला हे अतिशय चविष्ट लागतात. कुरकुरीत होता मस्त आणि आतून नरम. तर तुम्ही नक्की या उपासाला कोणत्याही उपासाला बनवून खा, खूप छान होता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.